शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरोची छापेमारी झाली। यात एसीबीनं राजन साळवी यांच्या घराची झाडाझडती घेतली। यावेळी घरातील संपत्तीची मोजदादही केली। यावरून राजन साळवी यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे। बाळासाहेबांची खुर्ची आणि फोटो फ्रेमची किंमत एसीबीनं ठरवणं हे दुर्दैव आहे असं राजन साळवी म्हणाले। त्यांनी शिंदेंवर कसा निशाणा साधला आणि एसीबीनं बाळासाहेबांची खुर्ची आणि फोटो फ्रेमची किंमत नेमकी किती ठरवली हेच या व्हिडिओत पाहूयात। अँटी करप्शनकडून माझ्या निष्ठतेचे मोल दुर्दैवी असल्याचं राजन साळवी यांनी म्हटले। राजन साळवी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, काही दिवसांपूर्वी माझ्या रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शनने धाड टाकली। त्यांना सरकारनं दिलेल्या आदेशाचं पालन केलं, परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन दादर येथे बसून शिवसेना चालवली, वाढवून आज जे राज्यकर्ते झाले त्यांना नावारूपाला आणले, त्यांच्या आदेशानं त्या माझ्या घरातील आसनांची किंमत ठरवावी हे दुर्दैवीच आहे। बाळासाहेबांचं आसन त्यांची आठवण म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या परवानगीनं माझ्या निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणलं। त्यावेळी माझा चिरंजीव अथर्वनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेनं एक त्यांचं सुंदर चित्र रेखाटलं। मी व माझी पत्नी अनुजा त्या आसनांची नित्यनेमानं पूजा करतो, परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शनने धाड टाकली आणि त्या आसनांची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो त्याची किंमत ठरवली हे खूप दुर्दैवी आहे असं राजन साळवी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात। या पोस्टमधून त्यांनी जे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारासाठी ठाकरेंची साथ सोडल्याचं सांगतात त्यांनाच टार्गेट केले। इतकंच नाही तर त्यांनी यामध्ये बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 10,000 रुपये आणि बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत 5,000 रुपये ठरवल्याचं राजन साळवींनी शेअर केलेल्या कागदपत्रावरून दिसतं। एसीबीनं बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमच्या ठरवलेल्या या किमतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।